माझे वडील विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना कुठलाही जातीय लवलेश न ठेवता या माझ्या घरामध्ये साधू संतांचे बऱ्याचशा जणांचे पाय ह्या माझ्या निवासस्थानी लागलेले आहेत। आणि जो काय कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे। मी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चापासून काम करतोय, प्रामाणिक काम आहे। मी संघानंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्यापासून आज मितीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आहे। आणि माझा परिवार हा पूर्ण एकरूप होऊनच सगळीकडे काम करत असतो। तुम्हाला सांगायचं झालं तर 1990 सालामध्ये भारतीय युवा मोर्चाचं मी काम करत होतो आणि ज्यावेळी माननीय नारायण राणे साहेब ज्यावेळी पहिली निवडणूक लढवत होती तेव्हा पण नारायण राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला प्रचार प्रमुख मीच तरुण वयात होतो। तेव्हापासूनच विजयाची नांदी आम्ही चालू केली। ज्यावेळी माझ्या ह्या बूथमध्ये ह्या शिवसैनिकांना आणि कुणालाही बूथ लावायची हिम्मत नव्हती तेव्हा माझा परिवार समाजविमुख होण्यासाठी या ठिकाणी इलेक्शनच्या वेळी कुठली निर्भीडपणे बूथ उभा करून त्या ठिकाणी टेबल लावून प्रचार करणारा माझा परिवार होता। प्रामाणिक दिलेले आदेश पाळणारा परिवार म्हणजे केनवडेकर परिवार होता। मग आम्ही काय चुकी केली? माझ्या घरामध्ये मी नव्हतो, माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती। माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता। या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत। नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले, इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो, साहेबांना विचारलं साहेब काय झालं? तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या